झोपले आता. उठा उठा मालकीन आली. उठा उठा. होय ग, मला बघलं की उठल्या मस्त आरामात फराक्का झोपल्या होत्या. तुम्ही त्या कामाला आल्या की झोपाकडे आल्या? त्या आपल्या पाराकडच्या महादूच्या रोजाच्या बाया सकाळी 7ला आल्या शेताला आणि तुम्ही 11ला आल्या आणि 12ला तर लांबही पडल्या. असे नाटक तुम्ही रोजाने दिल्या म्हणून कराल्या आणि तेच तुम्हाला गुत्ता दिला असतं 5ला येत होत्या 5ला. जा काम करा जा. काय मग आगलावी बाई मस्त टरबूज खात बसल्या. खाय ना तर मग काय करू, एवढे भारी टरबूज आमच्या वावरात आलेत पण तुमच्या पोटात का दुखाले? काय तुमचे टरबूज मस्त आलेत हो, आमचे तर नुसते पांढरे फटकच निघालेत. तुम्ही कोणते बियाणं वापरले? सिमोन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांची किंग मेकर ही व्हरायटी वापरली. मार्केटमध्ये सर्वात जास्त पसंत असणारे बियाणे म्हणजे किंग मेकर बियाणे. फळांचा कलर गर्द काळा येतो, फळांचे वजन 2 ते 7 किलो भरते आणि याने आपल्या टरबूजाचा आकार सुद्धा कॅप्सूल सारखा येतो आणि परिपक्वता कालावधी 60 ते 65 दिवस आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतर व्हरायटी पेक्षा किंग मेकर ही व्हरायटी तिन्ही ऋतूसाठी सेटिंग 1 नंबर आहे. त्यामुळे भरघोस उत्पन्न मिळते, मोठे फळे आणि जास्त उत्पन्न आणि आपल्या वेलीवर येणाऱ्या व्हायरसला पण प्रतिरोधक आहे. बरं तुम्ही हे बियाणे कोणाकडून घेतले? आम्ही हे बियाणे अधिकृत डीलर ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र कासराळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून घेतले. सर्व कृषी विक्रेत्याकडे हे बियाणे उपलब्ध आहे, तरी शेतकरी किंग मेकर बियाणाची मागणी करावी. तुम्हाला पण हे बियाणे पाहिजे असेल तर मी इथे नंबर देते, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि किंग मेकर व्हरायटीची लागवड माझ्या भावाने बी केली होती तर त्याला प्रति एकर 30 टन उत्पन्न मिळवले. हो बाई, आता आम्ही सुद्धा किंग मेकर वापरता. हो हो घ्या टरबूज खा, टेन्शन घेऊ नका. अहो हे नाही, तुमच्या बाजूला 2-4 हातात ते द्या की. तुमच्या घरी पोतभर असेल की अर्ध्या वावर तर तुम्ही चोरू चोरू नेल्या, अर्ध्या वावर तर तुम्हीच खाल्या. एवढंच कला ठेवता, घेऊन जा हे बी.